नमस्कार. अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आशिया खंडाचा आर्थिक विकास तसंच राजकीय स्थैर्याच्या दृष्टीनं भारत चीनमध्ये सौहार्दपूर्ण भागीदारी आवश्यक, पंतप्रधान. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतातलं वातावरण अनुकूल असल्याची चीनी उद्योजकांनी गुंतवणूक करावी, पंतप्रधानांचं आवाहन. संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताकडून चीनच्या पाठिंब्याची मागणी. लहान गावांच्या विकासासाठी केंद्र सरकारचं बीपीओ धोरण तयार. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत गगन नारंगला कांस्य पदक. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र आणि अपेक्षित वेळेच्या 2 दिवस आधीच 30 मेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. आशिया खंडाच्या आर्थिक विकास तसंच राजकीय स्थिरतेसाठी भारत आणि चीन यांच्या सौहार्दपूर्ण भागीदारीची आवश्यकता असल्याचं मत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. शांघाय इथं भारत चीन व्यापार मंचासमोर ते बोलत होते. भारतात सध्या बदलाचे वारे वाहत असून तिथं अधिक पारदर्शकता, सकारात्मकता आणि स्थिरता आली आहे. त्याचा फायदा चीनमधल्या गुंतवणूकदारांनी घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. चीनमधल्या गुंतवणूकदारांसाठी ही ऐतिहासिक संधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत आणि चीन या आशियातल्या 2 प्रमुख अर्थव्यवस्था असून त्यांची भागीदारी त्यादृष्टीनं अतिशय महत्त्वाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधल्या गुंतवणूकदारांना मेक इन इंडियाचा संदेशही दिला. फार्म, फायबर, फॅशन, फॅब्रिक आणि फॉरेन या 5 क्षेत्रात दोन्ही देश सहकार्यानं मोठे बदल घडवू शकतात असंही पंतप्रधान म्हणाले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या चीन दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात चीनी उद्योगपतींशी चर्चा केली. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतातल्या उद्योग जगतातलं वातावरण अनुकूल असून चीनमधल्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारत आणि चीननं एकत्र काम केलं तर दोन्ही देशातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धी शक्य असल्याचं ते म्हणाले. यावेळी चीनमधल्या 22 कंपन्यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. त्यात अलिबाबा कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जॅक मा हे उपस्थित होते. पंतप्रधानांनी या बैठकीनंतर शांघाय इथं भारतीय समुदायाला मार्गदर्शन केलं. वसुधैव कुटुंबकम म्हणजेच आपण सगळे एक आहोत हे तत्व वेगवेगळे मुद्दे मांडत लोकांसमोर स्पष्ट केलं. निसर्गावर प्रेम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. निसर्गाचं शोषण नाही तर रक्षण करा असंही ते म्हणाले. दहशतवादाच्या उच्चाटनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. ते दुपारी मंगोलियाला रवाना होत आहेत. त्यापूर्वी आज भारत आणि चीनी कंपन्यांमध्ये 26 करार झाले. 22 अब्ज अमेरिकन डॉलरच्या या करारात अदानी ग्रुप, भारती एअरटेल आणि वेल्सपून कंपन्यांचा सहभाग आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुधारित सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांना चीनचा पाठिंबा मिळावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन दौऱ्यादरम्यान बीजिंगमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केली. त्याचबरोबर 48 राष्ट्रांच्या आण्विक पुरवठादार समूहातही भारताला सहभागी करण्यासाठी चीननं प्रयत्न करावेत असं पंतप्रधान म्हणाले. चीननं असे प्रयत्न केले तर द्विपक्षीय संबंधांना अधिक उजाळा मिळेल आणि आशियाचा आवाज अधिक बुलंद होईल असं त्यांनी सांगितलं. शुक्रवारी भारत चीन या 2 देशात 24 करार झाले. त्यात रेल्वे आणि शिक्षण क्षेत्रासह अनेक प्रमुख क्षेत्रांचा समावेश होता. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक वाटाघाटी झाल्या तर दुसऱ्या दिवशी औद्योगिक वाटाघाटी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हेही गेले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर विचार मांडले. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 36% भारत आणि चीनची लोकसंख्या असल्यामुळे जगाच्या विकासात या 2 देशांचा वाटा प्रमुख असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. एक प्रकार से मुझे लगता है कि दोनों देश ये महसूस कर रहे हैं कि हम 2 देश मिलकर दुनिया की 36% आबादी बनते हैं और अगर इन 2 देशों ने आपस में मेलजोल बढ़ाया और आपस में हम लोगों ने निवेश बढ़ाया, व्यापार बढ़ाया, तो हम दुनिया की जो कंजम्पशन की भूख है उसको समाप्त कर सकते हैं
और उसके लिए हम प्रोड्यूस कर सकते हैं। अगर भारत का विकास करना है तो राज्यों का विकास करना पड़ेगा। और अभी तक ये होता था कि द्विपक्षीय वार्ताएं जो होती थी, ये सारी वार्ताएं दो देशों में होती थी और जमीनी हकीकत में तो राज्यों को उसको करना है। तो अभी ये फोरम शुरू करने के कारण चीन के जो प्रोविंसेस है और हमारे जो राज्य है, ये दोनों पास आ रहे हैं। हम एक दूसरे से सीधे बात कर रहे हैं। अभी तक हम लोग केवल व्यापार करते थे, अब निवेश की बातचीत चल रही है। इंफ्रास्ट्रक्चर में हो, टेक्नोलॉजी में हो, अलग अलग चीजों में निवेश की बात चल रही है। तो मुझे लगता है कि एक कदम हम आगे बढ़ गए। महाराष्ट्र में चाइनीज इंडस्ट्रियल पार्क हम लोग शुरू कर रहे हैं, जिसको उन्होंने लीड किया हुआ है। या दोन्ही देशांच्या विकासात तिथल्या राज्यांचा विकास मोलाचा असल्यामुळे राज्यांच्या विकासाकडेही लक्ष दिलं पाहिजे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधानांच्या चीन दौऱ्याअंतर्गत नरेंद्र मोदी यांनी भारत चीन व्यापार मंचाला संबोधित केलं। मेक इन इंडिया अंतर्गत चीननं भारतात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। तसंच संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी चीननं भारताला पाठिंबा द्यावा असंही ते म्हणाले। या संदर्भात दूरध्वनीवरून आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी अधिक माहिती दिली आहे। त्यांच्या दौऱ्याची सुरुवात ही शियानपासून झाली आणि शियानकडे आपल्याला सांस्कृतिक राजनयाच्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल। त्यांचा दुसरा दिवस हा बीजिंगमध्ये गेला। बीजिंग ही चीनची राजधानी आहे आणि तो दिवस राजकीय राजनयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा राहिला आणि त्या दिवशी चीनचे पंतप्रधान ली यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली आणि या बैठकीदरम्यान भारताने काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे त्यांचं लक्ष आकर्षित केलं। त्यापैकी जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो सीमावादाच्या संदर्भातला होता। त्याचबरोबर नद्यांच्या पाणी वाटपाच्या बाबतीमधला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता। विशेष करून ब्रह्मपुत्र आणि सतलज ह्या दोन नद्या ज्या चीनमधनं भारतात वाहत येतात त्यांच्या पाण्याच्या संदर्भातला जो डाटा आहे, जी माहिती आहे, तो चीन भारताला देत नव्हता। त्यामुळे त्या संदर्भामधली स्पष्ट वॉर्निंग ही आपण चीनला दिलेली आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा हा व्यापार तुटीच्या संदर्भातला होता। भारत आणि चीन यांच्यामधला व्यापार हा साधारणतः 80 अब्ज डॉलर्स एवढा आहे। त्यापैकी 37 अब्ज डॉलरची व्यापार तूट आहे आणि ही व्यापार तूट जर कमी करायचं असेल तर चीनच्या बाजारपेठेमध्ये भारताला जास्तीत जास्त वाव मिळावा यासाठी चीनने जे आर्थिक निर्बंध टाकलेले आहेत, विशेष करून फार्मास्युटिकलवरती आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती, हे आर्थिक निर्बंध चीनने दूर करावेत त्या संदर्भातलं महत्त्वाचं अपील हे भारताकडनं चीनला करण्यात आलेलं आहे। विशेष करून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी चीनचा हा स्पष्टपणे जरी विरोध नसला तरी चीन या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेत नाहीये। त्यामुळे भारताने चीनला त्या संदर्भामध्ये अपील केलं। त्याचबरोबर चीनकडनं पाकिस्तानला जी लष्करी आणि आण्विक क्षेत्रामधली मदत होती आहे त्या संदर्भात चीनने पुनर्विचार करावा आणि ह्या शांघाय मधला दिवस हा प्रामुख्याने लोकराजनय आणि बिझनेस टू बिझनेस कॉन्टॅक्ट या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे। आजच्या ह्या दिवशी साधारणतः 22 अब्ज डॉलरचे 25 करार हे होणार आहेत आणि त्यांनी जो भारत चीन व्यापार संघ आहे त्यांना ज्या स्वरूपाचं भाषण केलं त्या संदर्भामध्ये भारतामध्ये आता गुंतवणुकीची परिस्थिती किती पोषक बनलेली आहे। भारतामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 39% कशी वाढलेली आहे, त्याचप्रमाणे भारताचा ग्रोथ रेट हा आता किती पोषक आहे आणि भारतामध्ये डुईंग बिझनेस विथ ईज यासाठी किती सकारात्मक डेव्हलपमेंट किंवा पावलं उचलली गेलेली आहेत या संदर्भातली महत्त्वाची माहिती त्यांनी मांडली। त्याचबरोबर 22 CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स बरोबर त्यांची जी मीटिंग झाली त्यामध्ये मग अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचे CEO उपस्थित होते। मुख्य म्हणजे मेक इन इंडिया या प्रकल्पामध्ये त्यांची गुंतवणूक, म्हणजे त्या प्रकल्पासाठी आपल्याला चीनच्या भांडवलाची आणि चीनच्या तंत्रज्ञानाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेला आहे। म्हणजे एकूणच या संपूर्ण दौऱ्याकडे आपल्याला लोकराजनय, सांस्कृतिक राजनय, राजकीय राजनय आणि आर्थिक राजनय या दृष्टिकोनातून बघावं लागेल आणि त्या सर्व दृष्टिकोनातून हा दौरा अतिशय यशस्वी झाला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। देशातील लहान गावांच्या विकासासाठी सरकारनं बीपीओ धोरण ठरवलं आहे। त्यासाठी देशभरात ठिकठिकाणी कॉल सेंटर उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल अशी माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली। राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स संस्था आणि माहिती तंत्रज्ञान मुख्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम काल नवी दिल्लीत झाला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली। राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर कॉल सेंटरच्या जागांची विभागणी करण्यात येईल। लहान गावांमध्ये कंपन्यांनी बीपीओ उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं धोरण ठरवण्यात आल्याचं प्रसाद म्हणाले। देशातल्या काही ठराविक शहरांमध्येच आयटी हब उभे राहिलेत, ते लहान गावांमध्येही उभे राहिले पाहिजेत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। आयटी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी या मुख्यालयाचा महत्त्वाचा वाटा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।
ज्या भारतीयांनी स्विस बँकेत खातं असल्याचं मान्य केलंय त्यांच्या खात्यांबाबतची माहिती स्वित्झर्लंड सरकारनं भारत सरकारला द्यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याबाबतच्या माहितीच्या आदानप्रदान करारावर स्वतः स्वाक्षऱ्या करण्याची तयारी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दर्शवली. स्वित्झर्लंडचे वित्तमंत्री जोहान एन्साइडर भारत दौऱ्यावरती आले आहेत. त्यांनी काल नवी दिल्लीत जेटली यांची भेट घेतली. या भेटीत जेटली यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. HSBC खात्यांबाबतच्या चोरण्यात आलेल्या माहिती व्यतिरिक्त भारतानं अतिरिक्त माहिती, पुरावे किंवा साक्ष दिल्यास ठराविक कालावधीत स्वित्झर्लंड सरकार त्याबाबत पुष्टी करेल यावर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एकमत झालं होतं असंही जेटली यांनी सांगितलं. भारत अमेरिका संरक्षण सहकार्य विधेयकातल्या सुधारणांना अमेरिकी संसदेनं मान्यता दिली आहे. प्रशांत सागरी परिसरात भारत पुरवत असलेली सुरक्षा आणि प्रस्थापित करत असलेल्या शांततेचं अमेरिकेनं स्वागत केलं आहे. संयुक्त सुरक्षा, संरक्षण सामुग्री, व्यापार आणि तंत्रज्ञान माहिती याबाबत अमेरिका भारताला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. संरक्षण आराखडा कराराच्या अंमलबजावणीसाठीही मदत केली जाणार आहे. येत्या जूनमध्ये अमेरिकी संरक्षण सचिव ॲस्टॉन कार्टर भारत भेटीवरती येणार आहेत. त्यावेळी उभय देशांमध्ये येत्या 10 वर्षांसाठी संरक्षण आराखडा करारावरती स्वाक्षरी होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नागपूर भेटीवरती आले आहेत. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन अमित शहा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी तब्बल 2 तास विविध विषयांवर चर्चा केली. 2 दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील संघ मुख्यालयाला भेट देऊन सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विविध विषयांवरती चर्चा केली होती. तर उद्या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर संघ मुख्यालयात येणार आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग संकलन प्रणालीचं उद्घाटन काल नवी दिल्लीत केलं. या प्रणालीत लेझर तंत्रज्ञानाच्या मदतीनं वाहतूक रस्त्यांची अवस्था, सुरक्षा याबाबत बिनचूक माहिती मिळणार आहे. सध्या सुमारे 3000 किलोमीटरच्या महामार्गांची माहिती या प्रणालीतून एकत्रित केली जाणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्गावरील गावांचा विकास करून देश प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सरकार विचार करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जालन्यात ढगी बोरगाव इथं उभारण्यात आलेल्या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे यांच्या हस्ते काल झालं. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह स्थानिक आमदार आणि नागरिकांची उपस्थिती होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड होणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी खुर्ची आहे. ज्या खुर्चीवर मुंडेसाहेब बसले त्या खुर्चीचं पावित्र्य राखण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. अवकाळी पाऊस, गारपीट अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय करणं अवघडच. मात्र जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्यातल्या एका सुशिक्षित युवा शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करत शेती या व्यवसायाला नवं दालन, नवी ओळख देण्याचा प्रयत्न केलाय. सेंद्रिय शेतीचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातल्या वळती गावातल्या मोहन जगताप या तरुण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबला आहे. मोहन यांच्या शेतात पालेभाज्या, फळभाज्या सोबतच फुलशेतीचंही उत्पादन घेतलं जातं. आपल्या शेतजमिनीचा पोत कायम राखण्यासाठी शेतात सेंद्रिय खतांचाच वापर केला जातो. शेतीसोबत ते गोपालनातून मिळणाऱ्या शेणापासून गांडूळ खत तयार करतात. मोहन यांच्या शेतातील सेंद्रिय शेतमालाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यांनी आपल्या शेतात शेततळ्याद्वारे ठिबक सिंचन करून पाणी प्रश्नही सोडवला आहे. सेंद्रिय शेतीची आपण शेतीला जोड म्हणून गोपालन हा व्यवसाय सुरू केलेला आहे. या गोपालनातून निघणारे शेणखत हे आम्ही शेतामधील असलेले विविध जे प्रयोग आहे, सीताफळ, शेवगा, पेरू, आंबा या सर्व फळपिकांना आम्ही हे शेणखतापासून जे गांडूळ खत बनवतो ते या शेताला वापरले जाते. आणि या सर्व शेतीला आम्ही रासायनिक खतांना फाटा देऊन सेंद्रिय शेतीच करण्याचा मानस ठरवला. त्यामुळं आमचा जास्तीत जास्त जनावरं पाळण्यावर आणि त्यापासून मिळणारे शेण हे शेतीला देण्यावर भर असतो. मोहन यांच्या सेंद्रिय शेतीतील विविध प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असतात.
विविध नाविन्यपूर्ण प्रयोग शेतात राबवण्यासाठी त्यांना शासनाच्या वतीनं मदतही देण्यात आली आहे. मोहन यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही सेंद्रिय शेतीकडे वळावं यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी दिली. सेंद्रिय शेतीमध्ये जे काही उत्पादन खर्च आहे तो अत्यंत कमी आहे आणि त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये जे काही उत्पन्न येते ते चांगलं उत्पन्न येते आणि जे उत्पन्न येते त्याच्यामध्ये त्याची प्रत जी आहे ती प्रत चांगल्या प्रतीचं उत्पादन त्याच्यामध्ये येते आणि याच्यापासून भावसुद्धा शेतकऱ्यांना काही ठिकाणी चांगला मिळतो आहे. सेंद्रिय शेती एक हा पर्याय आहे. हिरवळीच्या बियाण्याचं खत असेल, गांडूळ युनिट तयार करण्यासाठी अनुदान असेल, शेतीशाळा असेल, प्रशिक्षण असेल, यासारख्या बाबींचा अनुदानावर आणि काही ठिकाणी 100% अनुदानावर पुरवठा करीत आहे. फळे, फुलशेती, भाजीपाला क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 2014 मध्ये त्यांना सह्याद्री कृषी सन्मान या पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आला आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर करूनही भरघोस उत्पादन घेऊन मोहन यांनी आजच्या हवालदिल शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे. नगदी पिकात गणल्या जाणाऱ्या सोयाबीनपासून अनेक पदार्थ बनवले जातात. याच धर्तीवर अकोल्यात लहान मोठे सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभे राहिले आहेत. त्याविषयीचा हा वृत्तांत. अकोला जिल्ह्यात 65 लहान तर 4 मोठे सोया उद्योग आहेत. यामध्ये सोयाबीनवर प्रक्रिया करून सोया दूध, पनीर, वडी, तेल, केक आदी पदार्थ बनवले जातात. इतर पिकांच्या तुलनेत या पिकाचा पेरा 55% असल्यामुळे साहजिकच या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचाही जास्त कल असतो. शिवाय या उद्योगामध्ये कुशल अकुशल कामगारांची गरज असते, त्यामुळे रोजगाराचा प्रश्नही सुटायला मदत होते. गव्हर्नमेंटने याच्या नियोजन केला तर हे 40% जे प्लांट बंद आहेत ते चालू होतील. एका कारखान्यामध्ये 450 लेबर आणि कुशल अकुशल लोकांना रोजगार भेटते आणि एक मोठा याच्या जनरल पब्लिक आहे त्यांना याचा फायदा होतो. सोयाबीन उद्योगासाठी 60 कोटी रुपयांहून जास्त भांडवल लागतं. त्यामुळे उद्योजक सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हा उद्योग उभारणं पसंत करतात. मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या आणि निर्यातीत चांगलं योगदान असणाऱ्या सोया उद्योगाला शासनाच्या नवनवीन योजनांमुळे चांगलं पाठबळ मिळत आहे. गेल्या 42 वर्षांपासून मुंबईतल्या केईएम रुग्णालयात कोमात असलेल्या परिचारिका अरुणा शानबाग यांची प्रकृती स्थिर असल्याचं केईएम रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्यूमोनिया झाला असून त्याचा श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं शानबाग यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे. 27 नोव्हेंबर 1973ला केईएम रुग्णालयात कार्यरत असताना तिथल्या सफाई कर्मचाऱ्यानं शानबाग यांच्यावर बलात्कार करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्या कोमामध्ये असून केईएम कर्मचारी त्यांची काळजी घेत आहेत. नागपूरसह संपूर्ण विदर्भात सगळ्याच डाळींचे भाव सध्या चांगलेच वाढले आहेत. राज्यात असलेलं दुष्काळाचं सावट, अवकाळी पाऊस आणि गारपीट याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या नैसर्गिक संकटाचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो डाळींना. उत्पादन कमी झाल्यानं आणि नवीन माल बाजारात यायला ऑक्टोबर महिना उजाडणार असल्यानं डाळींच्या भावात प्रचंड वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 3 महिन्यांपूर्वी साधारणपणे 80 ते 85 रुपये किलो असणारी तूर डाळ आता 120 ते 140 रुपये इतकी झाली आहे. इतर डाळींच्या बाबतीतही थोड्याफार फरकानं अशीच परिस्थिती असल्यानं या महागाईपुढे कोणाचीच डाळ शिजेनाशी झाली आहे. साठेबाजांवर त्वरित कारवाई झाली तर याबाबतचं चित्र पालटू शकेल. ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या जतन आणि विकासासाठी जिल्हा विकास योजनेच्या माध्यमातून निधी देऊ अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे इथं काल दिली. बापट यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार वाड्याच्या परिसराचं नूतनीकरण आणि ध्वनीप्रकाश कार्यक्रमाबाबत बैठक झाली. पुण्याला येणारे पर्यटक आवर्जून शनिवार वाड्याला भेट देतात. त्यांना ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व समजण्याची आवश्यकता आहे. या परिसरात स्वच्छता, पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याची गरज आहे. या बैठकीत कोलकाताच्या संस्थेनं तयार केलेल्या ध्वनीप्रकाश कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेनं राष्ट्रीय अधिवेशन नुकतंच आयोजित केलं होतं. नव्या पिढीनं सकारात्मक विचार आत्मसात करून जाती व्यवस्थेपेक्षा एकतेवर भर देणं काळाची गरज असल्याचं मत भय्यूजी महाराज यांनी यावेळी व्यक्त केलं. या अधिवेशनाला छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे, महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोवंश हत्याबंदी कायदा राज्य सरकारनं ताबडतोब रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या वतीनं काल मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. मागासवर्गीय अल्पसंख्याक मुस्लिम समाजासह शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा कायदा रद्द करून 1975चा कायदा चालू ठेवावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं राष्ट्रीय स्मारक दादर इथल्या गोल्डमोहर मिलमध्ये उभारावं अशा मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दिलं. सूर्यमालेतील लघुग्रह या विषयावर मुंबईतल्या नेहरू तारांगण इथं काल एका विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानात सूर्यमाला, लघुग्रहांची निर्मिती, लघुग्रहाची कक्षा तसंच या लघुग्रहांचे पृथ्वीवर होणारे परिणाम या विविध मुद्द्यांवर नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी मार्गदर्शन केलं. या लघुग्रहांमुळे पृथ्वीला धोका निर्माण झाल्यास काय करता येऊ शकेल याबाबत संशोधन सुरू असल्याची माहितीही परांजपे यांनी दिली. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांच्या चित्रपट कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दूरदर्शनच्या आकाशवाणी झकासवाणी या कार्यक्रमात कोठारे यांचा काल सत्कार करण्यात आला. महेश कोठारे यांनी 1965मध्ये छोटा जवान या चित्रपटातून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मराठी सिनेसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान मराठी प्रेक्षक सदैव स्मरणात ठेवतील. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरची संत्रनगरी म्हणूनही ओळख आहे. संत्र्याबरोबर कापूस, सोयाबीन, तूर, चणा, मका आणि भाजीपाला आदी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. पण या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात नाहीत. मात्र गेली 7 वर्ष नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धांपेवाडा इथली डाळ मिल तिथल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा या गावात गेली 7 वर्ष साईराम डाळ मिल आहे. या मिलमध्ये तूर आणि चण्यावर मशीनच्या माध्यमातून प्रक्रिया करून तूरडाळ आणि चणा डाळ तयार केली जाते. त्यामुळे शेतकरी तूर आणि चण्याचं पीक निघालं की लगेच या डाळ मिलमध्ये प्रक्रिया करण्यासाठी आणतात. इथे अगदी कमी दरात प्रक्रिया करून डाळ तयार करून दिली जाते. त्यावेळी ज्याला चुन्नी म्हणतात हे पशुखाद्य सुद्धा तयार होत असतं. त्यामुळे जेवढी घरी हवी आहे तेवढी डाळ बाजूला ठेवून शेतकरी बाकीची डाळ बाजारात विकू शकतात. ह्या डाळ मिलमध्ये तयार होणारी डाळ ही बाजारातील अन्य डाळींच्या तुलनेत चविष्ट आहे असं शेतकरी म्हणतात. या डाळ मिलमध्ये 5 किलोपासून हजारो क्विंटलपर्यंत डाळ तयार करून दिली जाते. शेतकऱ्यांना रोख स्वरूपात नफा देणाऱ्या अशा डाळ मिल किंवा धान्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर गावातच तयार झाले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्येवर हा चांगला उपाय असेल हे नक्की. लष्करातल्या हेलिकॉप्टर वैमानिकांना युद्धातल्या उड्डाणांचं प्रशिक्षण देणाऱ्या नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अर्थात कॅट्सचा पदवीदान समारंभ आज झाला. अशा प्रकारे वैमानिकांना प्रशिक्षण देणारी ही देशातली एकमेव संस्था असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या एकूण 43 लष्करी अधिकाऱ्यांना या समारंभात गौरवण्यात आलं. लेफ्टनंट जनरल PR कुमार यांच्या हस्ते हा समारंभ झाला. 17 आठवड्यांचा हा अवघड अभ्यासक्रम सर्वोत्तमरित्या पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना चषक देण्यात आले. या अभ्यासक्रमात यंदा प्रथम आलेले कॅप्टन निखिलेश साहू सिल्वर चित्ता पुरस्काराचे मानकरी ठरले. या समारंभादरम्यान लष्कराच्या चित्ता, चेतक आणि ध्रुव या हेलिकॉप्टरची एकत्रित सराव प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या लक्ष्यवेधक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली. अमेरिकेत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेत्या गगन नारंगनं कांस्य पदक पटकावलं आहे. 50 मीटर रायफल प्रोन या स्पर्धेत पदक पटकावून त्यानं 2016मध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यानं लंडन ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं होतं. 185.8 असे गुण मिळवत त्यानं कांस्य पदक पटकावलं.
अमेरिकेच्या मायकल मॅकफेलनं सुवर्ण तर नॉर्वेच्या ओले क्रिस्टन ब्रायनननं या स्पर्धेत रजत पदक पटकावलं आहे. जितू राय आणि अपूर्वी चंडेला यांच्यानंतर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होणारा गगन हा तिसरा भारतीय नेमबाज आहे. आता पाहूयात हवामानाची स्थिती कशी असणार आहे ते. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढली असून अपेक्षित वेळेआधी 2 दिवस ते केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांची वेगानं आगेकूच सुरू असून अंदमानचा समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरण मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल आहे. येत्या 3-4 दिवसात मान्सून हे क्षेत्र व्यापून टाकेल. त्यानंतर भारताच्या दिशेनं हे वारे येतील. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 जूनच्या सुमाराला मान्सून केरळात दाखल होणार होता. मात्र आता अनुकूल वातावरण असल्यानं तो 2 दिवस आधी 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. वातावरणातील निनो घटकामुळे सलग दुसऱ्या वर्षी कमी पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशिया खंडाचा आर्थिक विकास तसंच राजकीय स्थैर्याच्या दृष्टीनं भारत चीनमध्ये सौहार्दपूर्ण भागीदारी अत्यावश्यक. पंतप्रधान. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतातलं वातावरण अनुकूल असल्यानं चीनी उद्योजकांनी गुंतवणूक करावी. पंतप्रधानांचं आवाहन. संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताकडून चीनच्या पाठिंब्याची मागणी. लहान गावांच्या विकासासाठी केंद्र सरकारचं बीपीओ धोरण तयार. 48,000 ठिकाणी कॉल सेंटर उभारण्याची योजना. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत गगन नारंगला कांस्य पदक. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र. आणि अपेक्षित वेळेच्या 2 दिवस आधीच 30 मेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.